उरुस भाई उरुस. महिंद्रावाला काय डुप्लिकेट मारले भाई. फुल लाईन लागले भाई फुल. दिस इज पाइपलाइन रोड अँड सनसेट. सो इन्सेन. भाई काय खतरनाक सनसेट दिसतोय. इथशी स्पीड ब्रेकर होता की याचा मोबाईल पडलाय भाईचा. मोबाईल उचला आलाय म्हणून सांगतो वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवत जाऊ नका. ऐकतच नाही सांगून. हे बघा इकडे ट्रिपल सीट आहेत ना. फुल फिअर आहे. फुल फिअर. खतरनाक घाबरलेत लोक. उतरली भाई. एकीला उतरवली. कधी कधी पाहिला सिग्नल. काय खतरनाक स्कॅम आहेत भाई. कॅमेरा चालू ठेवायचा भाई. घाबरतात लगेच. हा ना. अरे पण ती पोरगी होती डायरेक्ट उतरवली तिला त्यांनी. उतर 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 म्हणतो भाई. फाईन मारील. करायला लागतंय भाई. जुगाड करायला लागतं असं. बघितलं ना. फायनली आपण लोकेशनला पोहोचलो तिथे. हा इथे इथे जा. इकडे लाव. शूटच्या लोकेशनला पोहोचलोय आपण. इकडे एक हॉल आहे. काय मस्त जागा आहे. चलो. आम्हाला वाटलं आम्ही लेट झालोय काय. पण इथं तर कोणीच नाही. काय रे 6चा लोकेशन सांगलेला भाई. कालोक आहे. कालोक. अंधार अंधार. आपल्या लाईटी सेट करतो परत. फायनली आपण सगळं सेट केलं आहे. इकडे पाहू शकता तुम्ही पोर्टा लाईट्स सेटअप मस्त चमकायला लागला एकदम रपारप. हा काय न्यूज बघतोय भाई. मत दिखा भाई. घरवाले भेजेंगे नहीं फिर ट्रेकिंग के लिए. अखेर 24 तासांनंतर रोहितचा मृतदेह आढळून आला. 6:45 झाले. एक्सपेक्टेड आमचा टायमिंग होता 6चा. आम्ही 6चे 6:05 फक्त लेट इथे झालो. आम्हाला वाटलं की आम्हीच लेट आलो आहेत. पण इथे पाहिलं तर कोणीच नाही आहे. असो आपण आता जे काही कपल्स आहेत त्यांचे जाऊन पर्सनल शूट्स करूया. आज ओनली रिसेप्शन शूट आहे. बिकॉज ऑफ काही ठिकाणी असं असतं की डेस्टिनेशन्स वेडिंग ठेवले जातात आणि त्यामुळे खूप सारे लोक आहेत ते मिस आऊट होतात. आणि ते मिस आऊट न व्हावा म्हणून आपले नातेवाईक किंवा आपले मित्रपरिवार एका अशा ठिकाणी असतील म्हणजे आपल्या परिसरात असतील तर त्याच्या एक सेंटर पॉईंट चेक करून एक हॉल बुक केला जातो आणि मग त्या बेसवरती एखादा रिसेप्शन शूट ठेवला जातो ज्यामध्ये सगळे जे काही नातेवाईक आहेत ज्यांना कोणाला वेडिंग अटेंड करायला भेटली नाही तर ते येणार. इथे गिफ्ट्स वगैरे देणार. दॅट्स इट इज कॉल्ड ॲज रिसेप्शन शूट. इथे आपण 2-3 शॉट्स घेतले जे त्यांचे फॅमिली होते त्यांचे. हॉल म्हटलं की सामान असं आम्हाला ठेवायला लागतं. इकडे हा छोट्या दिदीचे फोटोशूट करत होता. सो हेर इज अ ब्राईड अँड ग्रूम. वी आर गेटिंग फॉर द पोर्ट्रेट्स. सो फायनली ते शूट चालू झालं आहे. रिसेप्शन शूट. सो हेर इज द ब्राईड अँड ग्रूम अँड हेर इज द पीपल्स हॅविंग द गिफ्ट्स. इकडे आता एक टेबल आणला आहे. आय थिंक केक कटिंगचा प्रोग्राम होईल इथे. ऑल ओव्हर पब्लिकसुद्धा गॅदर झाली आहे इकडे. गाईज तुम्हाला हा मुलगा कोणासारखा दिसतो सांगा जरा. सेम तो CID मधला डॉक्टर सेम तसा दिसते भाई. दिस इज कॉल्ड सम मॅनर्स अँड प्रोफेशनॅलिटी. बाय रिसेप्शन शूटला आहेत आपण आणि
स्वतः नवरदेव आपल्याला हे ज्यूस देऊन गेले. दिस इज कॉल्ड सम मॅनर्स अँड प्रोफेशनॅलिटी. आपल्याकडं भाई फोटोग्राफर्सला फाट्यावर मारले जातात डायरेक्ट शेवटला. काय बोलू आता मी, डायरेक्ट सगळेच शेवटला जेवायला पाठवतात. पण बोलत नाही भाई की चला यांचं पण पोट आहे, यांचं पण मन आहे, ठीक आहे तुम्ही जेवून या, आम्ही तो परत थांबू शकतो. 2 मिनटंच भाई, जो तुम्हाला भेटायला आले तो तुम्हाला 2 मिनटं थांबू शकत नाही तुमच्यासाठी. आणि तुम्ही पण थांबू शकता की ठीक आहे बाबा आमचे फोटोग्राफर्स आहेत जेवायला गेलेत, असं पण तुम्ही सांगू शकता. दिस इज कॉल्ड सम मॅनर्स यार. मुझे अपने घर जाना है. असतं बघा. फायनली रिसेप्शन ऑलमोस्ट आपला झालं आहे आणि इकडे सगळे रेस्ट करतायत. आपण पण आता जेवायला जाऊया. जय भाऊ पण पूर्णपणे थकला आहे. जय भाऊ, ओ जय भाऊ, जेवतो का? हां. भूक लागले का? सो दिस इज सोनी 7R3. भाई एकदम जहर कॅमेरा आहे. 42 मेगापिक्सल्स इन सोनी. खतरनाक रिझल्ट आहेत एकदम. फायनली आपलं शूट्स कंप्लीट झाले आणि असे शूट असले का जरा मजा येतात. जेवण पार गळ्याशी आले. नवरा नवरी जेवायला बसलेत. रात्रीचे 11 वाजलेत. आत्ता आपण 5 मिनटामध्ये मे बी घरी निघू. आम्हाला फक्त नवरा नवरीचे थोडेफार पोर्ट्रेट्स काढायचे आहेत. 5 ते 6 पोर्ट्रेट्स आणि 5 ते 6 क्लिपा. देन पॅकअप. पण तुम्ही कुठे जाऊ नका, असेच राहा, पाहत राहा, खूप सारे प्रेम करत राहा. आपली एक शॉर्ट सिटी व्हायरल चालले. खूप सारे लोक आता नवीन जोडले असतील तर ते सुद्धा हे व्हिडिओ जर पाहत असतील तर नक्की व्हिडिओजना लाईक करा. नेहमीच्या बाकीच्यांना जसे तुम्ही प्रेम करता तसंच या आपल्या व्हिडिओजना पण प्रेम दाखवा. लाईक करा, हाईप करा, कमेंट करा. भाई तुमच्या हातामध्ये सगळं काही आहे, तुम्ही सगळं काही करू शकता. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.